ग्राफिक्स पाहायला मिळतात स्क्रीनवरती. तुम्ही या मैदानाचं विहंगम दृश्य पाहता आणि त्याच्या समोर शंकरभाई महाबळे साहेब आणि बाळाशेठ महाबळे साहेब यांच्या मालकीचा वेदा इलेव्हन रोड खुर्द नौखार या टीमचा कॅप्टनला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. तर सोनेश्वर निवी भुवनेश्वर या अर्थात गणराज इलेव्हन या टीमच्या कॅप्टनला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. काय ग्राफिक्स तयार करण्यात आले. जीटी स्पोर्ट्सचे मी विशेष कौतुक करेन आणि ग्राफिक मास्टर दया कासार अर्थात त्यांना दया कासार कमी नावाने ओळखलं जातं. दया कासकर त्यांना दया कासकर नावाने कमी ओळखलं जातं. त्यांना डॉरीमॉन म्हणून ओळखलं जातं. या पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय भावेश थमके. बॅटिंग 18 धावा नॉट आउट. बॉलिंग करत असताना 1 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. उमेशजी साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात येतोय. सुहाजी कारभारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भावेश. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड. साहिल सुभेदार नावाचा एक प्रेक्षक आहे, एक जाणकार प्रेक्षक आहे. त्याला एक की मिळाली, एक चावी आहे. गाडीच्या किचन आहे. त्याला काय किचन आहे सांगा आणि घेऊन जा. आणि गाडीवरती त्या चावीला काही गाडीचा हे आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कोणत्या कंपनीची आहे ती ते सांगणार नाही मी. खरं तर ते येऊन इथे माहिती द्या आणि घेऊन जा, नाही तर गाडी घेऊन जाल. सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्षद टावरी आणि त्याच्या साथीला राणा मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सामन्याकडे वळूयात. एक चावी मिळाली आहे. जाणकार प्रेक्षकांचा विशेष करून आम्ही आभारी आहोत. पंचांचा इशारा लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. राणा मोरे आणि हर्षद टावरी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल खोलातला पाहायला मिळाला. ऑन साइडला केला मिडॉनला. क्षेत्ररक्षक वेगाने डायरेक्ट हिट लागलाय. डायरेक्ट हिट. हर्षद टावरी अगदी लेझी धावत होता. तो दुखापतग्रस्त आहे आणि याच कारणास्तव त्याचा लेझीनेस इथे महागात येते की काय. धावा बनवायच्या आहेत. हर्षद टावरी मैदानावरती आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे हा जर डायरेक्ट हिट लागलाय तर गेम झालाय का. सेफ आहे बॅटर. रन्स कंप्लीट आहे. चला घाई करा, घाई करा. जास्तीचे एकत्रित येऊ नका. ऍक्शन रिप्ले. साईड कॅमेरा अँगलने तुम्ही पाहत आहात. ही रन्स कंप्लीट करत असताना तो थोडासा मसल स्ट्रेच झालेत त्याचे. त्या पद्धतीने तो धावत होता. रन्स कंप्लीट आहे. धाव फलकाबाजी धाव बंडेती 1. अजिंक्य पाटील याला आपण पाहत आहात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. आडवा बाटणे ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राणादा मैदानाच्या आतमध्ये कल्पक मोरे त्याने ठोकलाय षटकार. पाहायला मिळाला. आडवा बाटणे षटकार ठोकला. ऍक्शन रिप्ले. साईड कॅमेरा अँगलने पहा. बॅकफुटला लाकडीचा वापर चांगला केला. आडवा बाटणे. राणा मोरेने षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 7. उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. मला अगदी प्रीमियर लीगची आठवण होते ज्या पद्धतीने राणाने बॅटिंग केलेली पाहायला मिळाली होती. मला चैतन्य पाटील ज्या पद्धतीने आम्ही प्रवास केला रात्री त्यावेळेला चैतन्य पाटील इथून जाईपर्यंत म्हणाला होता आम्ही जिंकलो ना. ती एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग राणाने केली होती त्या कारणास्तव आणि तिथून चर्चेत नाव राहिलं हे खेळाडू. राणाला आपण स्ट्राईक एंडमध्ये पाहतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. लोड फुलटोस. नशिबाची साथ. मिळतील धावा 4. हा बोनस आलाय. हा चौकार. इकडे तिकडे उलटे सुलटे फटके खेळण्यामध्ये हा खेळाडू महारथ आहे त्याच्याकडे. 11-0
आडवा बॅटने ऑन साइडला दे धक्का घे चक्का. इट्स अ कडक षटकार. फुट लेवन ऑन साइडला षटकार ठोकलेला पाहायला मिळाला. अजिंक्य सुटे ज्यावेळेला टॉस साठी आला ना, मी त्याला म्हणालो होतो तुम्ही बॉलिंग करणार आहे खरंच. तो म्हणाला हा मी बॉलिंगच करणार आहे. 5 बॉलमध्ये 17 धावा बनल्यात. मागील मॅच मध्ये 9 बॉलमध्ये मॅच संपवली होती या संघाने. उजव्या शीच्या बाहेर गॅप शोधला. क्लासिकल स्क्वेअर कट इथे पाहायला मिळाला. राणाराच्या बॅटमधून आला चौकार. चौकाराला गॅप शोधला. मधोमध खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला येऊन कट केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती आहेत कल्पक मोरे. 5 बॉल 16 वरती तो नॉट आउट. 5 बॉल 16 वरती राणा बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. 21-0 आहे. राणा ज्या रीतीने बॅटिंग करतोय त्याचा अप्रोच, त्याचा आत्मविश्वास, त्याचा अटॅकिंग इंटेन्शन विकी गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. 21-0 आहे. 21-0 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. विकी गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान अशा टावरी आता इथून पुढे कशा दर्जाचा खेळ करतोय हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे, कारण हा सामना सर्वाधिक महत्वाचा आहे. पुढचा बॉल खोलातला होता. इनसाइड आउट खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. प्रेझेन्स ऑफ माइंड गोलंदाज विकीचाही चांगला आहे. त्याला ठाऊक आहे वाईड यॉर्कर वरती फलंदाज कुठे फटका एक्झिक्यूट करेल, आणि जशी गोलंदाजीनं जशी फलंदाजी होते त्याला अनुसरूनच क्षेत्ररक्षण आपण लगावायला हवं, तसंच लगावलेलं पाहायला मिळतंय. 22 धावा धावफलकावरती आहेत. या खेळाडूसाठी क्षेत्ररक्षण तुम्ही जिथे सदवाल त्याच्या विरोधात तो फटके वेगळेच मारत असतो. त्यामुळे राणासाठी फिल्डिंग कशी लगवायची हा सर्वाधिक मोठा प्रश्न. स्विच हिट करण्याचा प्रयत्न येते, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न येते, त्याने केला होता. सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती भर पडेल. 23 धावा धावफलकावरती आहे. 23-0. कल्पक हरिश्चंद्र मोरे नॉन स्ट्राईक एंडवरती आपण त्याला पाहत आहोत. मोरे या संघामध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये आशिष मोरेला देखील तुम्ही पाहता या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना. नयन जोशी खेळतोय या संघामध्ये. संघाची बांधणी चांगली करण्यात आली आहे. 23-0. पुढचा बॉल हर्षद खोलातला होता. मिड ऑफला शोधलंय. फ्री होम डिलिव्हरी. सहज साधा सोप्पा झेल. फलंदाज क्रमांक पहिला हर्षद टावरी बाद. ऍक्शन रिप्ले साइड कॅमेरा अँगलने तुम्ही पाहत आहात. हर्षदसाठीचा खोलातला बॉल होता. मिड ऑफला इन सेफ हँड्स एक चांगला झेल इथे टिपण्यात येत असताना पाहायला मिळालाय. भुवनेश्वर निवी अगदी मला वाटतं संपूर्ण ग्रामपंचायत आले. आज गावात 2 गावांचा पाठीराखा. दोन्ही गाव शेजारी शेजारी आहेत. दोन्ही गाव शेजारी शेजारी सख्खे शेजारी आहेत, आणि आज एकत्रितपणे गाव खेळतो म्हटल्यानंतर पाठीराखे सर्वाधिक जास्त गर्दी करून आहेत. धावफलकावरती 23-1. नवीन बॅटर एका बाजूला निशी हरिश्चंद्र कर्णेकर आणि एका बाजूला कल्पक हरिश्चंद्र मोरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावफलकावरती 23-1. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 3ऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. धावफलकावरती 23-1 आहे. अजूनही
आपण पाहिलं तर कोहली आहे बॅटिंग मध्ये या संघाच्या. चांगले संघ बांधण्यात आलेले आहे. अगदी 11 पर्यंत आपण चांगले बॅटर या संघाकडे पाहू शकतो. चांगला खेळ होईल यात मात्र शंका नाही. विकेट मिळवले विकीने. आता मात्र तो घातक ठरेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी फर्स्ट बॉल खोलात टाकला होता. स्वागत केलं बॅटर निशीचं. पहिला चेंडू खोलामध्ये टाकलेला पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात झाली या निशीच्या इनिंगची. अगदी यष्ट्यांच्या जवळून निघाला होता बॉल. का बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ब्रिलियंट स्पेल बाय विकी. वेग चांगला आहे. प्रसंग अवधान चांगले दाखवतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे त्याच्याकडे. धाव फलकावरती 23. आडवा बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षकाला शोधलंय. आणखीन एक धक्का. निशी कर्णेकर बाद. तेवीसला 2 बाद आहेत. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद. 23ला 2. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतात. आतिश भगत गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. लतीश मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतो. राऊंड आर्म ऍक्शन आहे त्याच्या गोलंदाजीची. केदार जाधवची आठवण करतो तो. एकानेच कॅप्टन म्हणा. तर 2 गाव एकत्रित खेळताना कॅप्टनी जास्तीचे होऊ शकतात. शॉट फाईन लेगला 2 खेळाडूंना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न होतोय. 23ला 2 आतिश भगत. पहिला बॉल खोलात टाकला. ही स्पेशालिटी आहे त्याची. पहिलाच बॉल यॉर्कर लाईनचा पाहायला मिळाला. समोरच्या बाजूला निवीकर आणि भुवनेश्वरकर किती पाहिलेत पहा. संख्येने या ठिकाणी दाखल झाल्यात. प्रत्येक चेंडूवरती टाळ्यांचा कडकडाट होतोय. आवाज येतोय. शिट्ट्या होतात. गदारोळ होतोय. धाव फलकावरती 23ला 2. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आतिश. राणासाठी राणादा आलटी पलटी केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वरती
व्यासपीठाच्या उजव्या बाजूने टाळ्या आणि शिट्टे आल्या. जवळपास 200 ते 300 प्रेक्षक वर्ग आहेत. षटकार आला तर तिथे केवळ 10-15चा माप आहे. त्यांनी गजर केला होता. 29ला 2 राणा. खोलातला बॉल, आणखीन एक दणका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. राणा मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय. 2 बॉल 2 षटकार आलेत त्याच्या बॅट मधून. ज्या गोलंदाजाने मागील सामन्यामध्ये 10 धावा डिफेंड केल्यात त्याच्यावरती 2 मध्ये 2 षटकार ठोकल्यात. राणाची बॅटिंग आवडली असेल तर टाळा द्यात. रोहेकर बॅटिंग आवडली का राणाची? टाळा द्यात त्याच्यासाठी. 35 बांधल्या, 2 फलंदाज बाद. 29 वरती राणा नॉट आउट. 9 चेंडू 29 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर. इथे केवळ दिशा दिली. मॅचची दशा बदलणार. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावा राणाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्या. कॉंग्रॅच्युलेशन नयन जोशी. 2 धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. नयनी वेगाने धावतोय. त्याला ठाऊक आहे की धावा इथे बनवायच्या आहेत. चांगल्या रीतीने त्याची रनी बिटवीन विकेट पाहायला मिळाली. 37ला 2. 31 वरती नॉट आउट. राणा बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू गोलंदाज. वेगळा प्रयत्न इथे पुन्हा पाहायला मिळाला. हाणून काढला प्रयत्न गोलंदाज आतिश भगतने. डॉट बॉल आलाय. 14 धावा अद्याप या षटकामध्ये आलेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. आधीच बॅट वळवली होती. आधीच पाहिलं गोलंदाजाने रीड केलं होतं. एक मोठा फटका खेळण्याचा वज्र निर्धार जणू काय राणाने केलाय. राणा धावफलकावरती 37 आहे. 2 फलंदाज बाद. स्वतःच्या 31 बनल्यात. राणा बॅटिंग करतोय. दर्जेदार खेळ त्याने साकारलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने हलक्या हाताने खेळल्यात. संयम ठेवलाय. विरोधार्थताही त्याच्याकडे चांगली आहे दाखवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. डोक्यावरती बर्फ ठेवलाय. सिंगल मिळते. 38 बनल्या. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. राणाला पूर्ण जर का 5 ओव्हर तो खेळला तर आवर्जून 60 ते 65 धावा इथून काही लांबच्या नाही आहेत. 3 षटक संपले. 38ला 2. एक ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. समाप्तीनंतर 38ला 2. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. राणा 32 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 12 बॉल त्याने फेस केलेले आहेत. अतिशय खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. विकी गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विकीने मागील षटकामध्ये 2 धावा देत 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये प्रावीण्य त्यानेही मिळवलंय. ही खेळपट्टी विकीच्या प्रेमामध्ये पडली आहे. धावा रोखण्यासाठी तो पटाईत आहे आणि अशा गोलंदाजाच्या विरोधात असे स्ट्रोक खेळणं ही बाब सोपी नाही. धाव फलकावरती 38ला 2. येणार इथे चेंडू 11 बाकी आहेत या पूर्वार्धातील. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. राणा फलंदाज क्रमांक 30 राणा मोरे बाद. टावरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. या मैदानावरती ज्या दिवशी मी पहिल्यांदा आलो मी म्हटलं होतं लेफ्टी बॅटर घेऊन या. कार्यक्रम पक्का आहे
आणि बॅटिंग करणाऱ्या संघाकडे लेफ्टी बॅटर आहे, तो मैदानाच्या आतमध्ये अजून आलेला नाही आहे. धावफलकावरती 38ला 3. मला तर या गोष्टीची चांगली ठाऊक आहे, जाणीव आहे, तालुक्याला तुम्हाला सर्वाधिक जास्त लेफ्टीत पाहायला मिळणार. खोलातला बॉल याही वेळेला पाहायला मिळाला होता. आणखीन एक चेंडू इथून निर्धाव स्वरूपाचा येईल. डॉट बॉल येतोय की काय, फेकी चुकीची झाली आहे. एक धाव निश्चित, दुहेरीचाही प्रयत्न होईल कदाचित. नाही नाही, क्षेत्ररक्षक आलाय, धाव मिळणार नाही, केवळ एक सिंगल आली. विकीच्या या षटकामध्ये अद्याप आपण पाहिलं तर त्याने 3 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. 3 फलंदाज जे बाद झाले ते विकेट ज्या मात्र विकीच्याच नावावरती राहिलेत. 39ला 3 आहेत. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. संघाचा बाहुबली स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. नयन जोशी ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर, गॅप शोधण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येणार आहे. सिंगल मिळेल, केवळ एकेरी धाव येते. एकापेक्षा जास्तीचं काय नाही, 40 बनल्यात. या गोलंदाज एक कोड राहिलंय, त्याच्या विरोधात धावा आलेल्याच नाही आहेत. 4 धावा त्याने अद्याप खर्च केल्यात. दुसरं षटक हातातोय. 4 चेंडू या षटकामध्ये, 10 बॉल मध्ये 4 धावा आणि 3 विकेट विकीच्या नावावरती पाहायला मिळालेले आहेत. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. लोड फुलटोज आहे, गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. चेंडूने ओलांडले सीमारेषा. फलंदाज अमर टावरीच्या बॅटमधून चौकार. विकी पाडगे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानावरती, धावा त्याने रोखल्यात. 8 धावा अद्याप खर्च केलेल्या आहेत. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे तो. 44ला 3. शेवटचा चेंडू या षटकातील 44 आहेत. खोलातला बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येईल, सिंगल मिळाले आहे. दुहेरीचा प्रयत्न, संकेत शिंदे फेकी करेल. तदवर घेतल्या जाणाऱ्या या दुहेरी धावा 46 बनल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. एक मॅच अजूनही येणं बाकी आहे. धावफलकावरती 46, 3 फलंदाज बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक ब्रेक घेऊयात. टिपला होता आउटफील्ड मध्ये निशी करणे करता, त्यालाच आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. 46ला 3. 46 ऑन दी बोर्ड. प्रेक्षक वर्गाची गर्दी चहूबाजूला जी मात्र पाहायला मिळते आहे. चहूबाजूला गर्दी 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 आणि गर्दी प्रेक्षक वर्गाची जी मात्र पाहायला मिळते, याचं कारण आहे स्पर्धेला मिळालेलं हे वलय, स्पर्धेला मिळालेलं हे प्रावीण्य, स्पर्धेला मिळालेले यश. धावफलकावरती 46ला 3 आहेत. पुढचा बॉल, पहिला चेंडू आडवा बॅटने ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, गॅप मोठा आहे. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट होईल. 2 धावा मिळालेल्या आहेत. नयन दुहेरी धावा मिळवतोय. 48 बनल्या. वन शॉट.
वन शॉट. थोड्या वेळापूर्वी एका गाडीची चावी मिळाली आहे, त्याला एक विशिष्ट किचन आहे. ते कृपा करून गाडीची चावी आणि लवकरात लवकर घेऊन जा, परंतु ती ओळख पटवून द्यायची आहे. 47-3. पुढचा चेंडू गोलंदाज संकेत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा वापर चांगला केला, पहिली वेगाने घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येत नाहीये. 2 धावा एकंदरीत पहिले या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती आल्यात. धावफलकावरती 48 धावा, 48-3 आहे. टाळ्यांचा कडकडाट होतोय, शिट्ट्या वाजतात, टाळ्या वाजतायत, आरोळ्या दिल्या जात आहेत. याचं कारण आहे केवळ सिंगल आणि डबल येत असताना पाहायला मिळते. मॅच महत्वाची आहे, दोन्ही संघाला डुआ डाय, सामना जिंकणं सर्वाधिक महत्वाचं. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एकेरी धाव येते, केवळ एक सिंगल. प्रत्येक चेंडू मागे टाळ्या वाजतायत. गर्दी गर्दी, प्रेक्षक वर्गाची गर्दी जे आहेत त्यांनीच गर्दी केली. 49 बनल्या, पहिल्या 3 मध्ये 3 आल्यात. संकेत शिंदे चांगली गोलंदाजी करतोय. ला 3. पुढचा बॉल लोअर फुलटोज, आडवा बॅटने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या नजीक. मागील सामना मला आठवतं की जिथे महादेवकार सोनकार संघ खेळत होता, एका बॅटरने रोडवरती बॉल मारला होता. आजच्या दिवशी रस्त्याच्या पलीकडे मध्ये जाणाराही षटकार पाहायला मिळाला. नयनकडे जेवढी ताकद आहे ना, ती पाहता मला वाटतं जवळपास ट्रॅक जवळ बॉल मारायला पाहिजे होता, तेवढी ताकद आहे त्याच्याकडे. धावफलकावरती धावा 50, 4 मध्ये 4 आल्या. शेवटच्या षटकामध्ये तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. 5 बॉल मध्ये 5 धावा. संकेत शिंदे काय गोलंदाजी केली आहे, आपल्यातून गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. धावा रोखल्यात त्याने, फलंदाजाला सळो की पळो करून सोडलंय. लेझिम खेळायला भाग पडलंय गोल फलंदाजांना. धाबा दिलेल्याच नाही आहेत, 51 बनल्यात केवळ. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. केवळ मोठे फटके येतील, केवळ मोठे फटके येतील असंच वाटतंय, परंतु तसं झालेलं नाही आहे. संकेत शिंदेने 5 चेंडू मध्ये 5 धाबा खर्च केल्यात. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने, शेवटचा बॉल. हा बॉल उजव्या शीच्या फारसा दुरून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाव 52 बनल्या, अतिरिक्त धाव येते. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. धाव फलकावरती 52-3, फलंदाज बाद. जीडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय. 52-3 आहेत. शेवटचा चेंडू, पूर्वार्धाचा खेळ, शेवटचा बॉल या षटकातील. शफल झाला, आडवा बॅटने केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतो, एकापेक्षा जास्तीचं काही दिसत नाहीये. दुहेरीचा प्रयत्न झाला, परंतु दुसरी घेत असताना फलंदाज बाद होईल. या षटकामध्ये 7 आल्यात, 53 बनल्यात. 54चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलाय. 54 रनचं टार्गेट सेट झालंय. या बॅटिंग समरी आपण स्क्रीनवरती पाहूयात. ज्या पद्धतीने 53 बनलेल्या पाहायला मिळाल्या, 54चं टार्गेट आहे. प्रथमतः बॅटिंग समरी या पहा. हर्ष टावरी 3 बॉल मध्ये 2 धावा. राणा मोरे 14 बॉल 32 धावा. निशी कर्णेकर 2 बॉल 0. नयन जोशी 6 बॉल 5 धावा. अमर तावरी 5 चेंडू मध्ये 9 धावा. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. जिथे मात्र 5 एक्स्ट्रा आल्या, 1 वाईड आणि 4 नो बॉल. बॉलिंग समरी या आपण स्क्रीनवरती पाहतोय, जिथे मात्र अजिंक्य पाटीलने 1 षटक हाताळलं, 17 धावा, 2 डॉट आले. इकॉनॉमिक 17चा होता. विकी च्या माध्यमातून 2 षटक 10 धावा, 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. अशी अतिश भगत 1 षटक 15 धावा, त्याच्या नावावरती विकेटचा राखाणा भरू शकला नाही. संकेत शिंदे 1 षटक 7 धावा त्याने खर्च केला. फॉलोअप बाय विकेट, एक जिथे 23 ला पहिला, 23 ला दुसरा, 38 ला तिसरा आणि 53 ला चौथा. एक्स्ट्रा 5 धावफलकावरती बनल्या त्या. 53-54चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. या आपण सेकंड इनिंगकडे वळूयात आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडलं जातं, काय बिघडतं, आदेश पोकळे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.
हॅलो हॅलो आपण जाऊया मैदानाकडे. तिथे 53 धावा बनवल्या आणि 54 धावांचं एक मोठं आव्हान म्हणावं लागेल. कारण आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा ज्यामध्ये शेवट जसा स्पर्धेचा येतो दिवसाचा येतो तिथे मात्र धावा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानात तितकीशी साथ जरूर मिळत नाहीये. जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 21 धावा आल्या होत्या. राणा मोरे नावाचं वादळ मैदानामध्ये कुठेतरी आपल्याला घोंगावताना पाहायला मिळालं होतं. तर नंतरचा आलेला गोलंदाज विकी पाडगे त्याने तिथून मात्र कमालीची गोलंदाजी केली. आपल्या 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त केले आणि तिथूनच खरी या सामन्याला कलाटणी मिळणारी. आपण आज पाहतोय दहावीर चषक 14 वर्षापूर्वी लावलेले हे छोटंसं रोपटं आज मात्र महाकाय वटवृक्षामध्ये या संपूर्ण स्पर्धेचं आपण रूपांतर होताना पाहतोय. निश्चित मित्रांनो, एखादी स्पर्धा जर तुम्हाला पार पडायची असेल, जी स्पर्धा आयोजित करायची असेल ना, त्यावेळी नक्कीच एक मोठं कठीण काम असतं. जेव्हा लग्नामध्ये वरात घरात जाईपर्यंत जेवढं टेन्शन आई बापाला असतं ना, त्याच्यापेक्षाही जास्त टेन्शन या मोठ्या स्पर्धेचा फायनलचा सामना पूर्ण होईपर्यंत त्या आयोजकांना असतं. येणारे 30 चेंडू आणि तब्बल 54 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघ दोनही संघ आपण पाहतोय. 2 गाव 1 संघ ही संकल्पना नक्कीच एकत्रित्या आली. ही स्पर्धा नक्कीच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल, मेजवानी असेल. पहिल्यांदाच या मैदानात ही स्पर्धा खेळवली जाते. जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाजी ट्रॅकवर वेगवान गोलंदाज निशी कर्णेकर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला तुषार कांबळे, त्याच्या समवेत आपण पाहतोय अजिंक्य सोटे. 30 चेंडू 54 धावांची आवश्यकता. महत्वाचा सामना, महत्वाची स्पर्धा. त्यामध्ये आपण पाहतो षटक क्रमांक पहिला चेंडू आपण पाहिला तर अति वेगाचा पण कमी उंचीचा आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू. फलंदाज मात्र बॅटच्या रडारमध्ये काही चेंडू येत नाही. पहिला चेंडू निर्धाव येतोय. सुंदर सुरुवात, अतिशय वेगवान गोलंदाजीचा मारा असलेला हा गोलंदाज नेहमीच आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. हा चेंडू चांगला आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट बनावं लागेल. मोठा फटका येत नाही ते त्याच्यानंतर केलेला हा विचार आणि ते आपण पाहतो एका धावेने ते अकाउंट ओपन झालंय तुषार कांबळे या फलंदाजाचं. 2 चेंडू 1 धाव फलकावर. 54 धावांचं आव्हान म्हणावं लागेल. निशी कर्णेकर मागच्या सामन्यामध्ये निश्चितपणे चांगली कामगिरी राहिली. आता देखील त्याच्यापेक्षाही चांगली कामगिरी माझ्याकडून कशी होईल याचा विचार नक्कीच असेल. आता स्ट्राईकला असेल अजिंक्य सोटे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटचा रडारमध्ये येत नाही. चेंडू क्रमांक 3 इथे मात्र निर्धाव येतोय. आपल्या नावाला आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी गोलंदाजी मात्र निशी कर्णेकर इथे आपल्या करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू मैदानामध्ये हाताळल्यानंतर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतोय. ते देखील अजिंक्य सुटे आणि तुषार कांबळे सारखे फलंदाज असताना इथे मात्र मोठा फटका आलाय. चेंडू उंची जास्त आणि अंतर कापण्यामध्ये असे चित्रटोय आणि इथे मात्र फलंदाज क्रमांक पहिला अजिंक्य सुटे बॅक टू डगआउट. कमांड इज निशी कर्णेकरच्या हाती चेंडू स्वतः कर्णधार आपण पाहतोय. स्वतःवर विश्वास दाखवला आणि विश्वास हा खूप महत्वाचा असतो. कॉन्फिडन्स स्वतःवर दाखवला. मित्रांनो, विश्वास हा तुम्हाला स्वतःमध्ये आत्मसात करायचा असतो. तो स्वतः मैदानामध्ये तुम्हाला तयार करायचा असतो आणि विश्वास आत्मविश्वास हा तुम्हाला गुगलवर देखील तुम्ही सर्च केलात तर तो तुम्हाला तिथे सापडणार नाही आहे. तर तुम्हाला स्वतःला तो तिथे बनवायचा असतो. इथे मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी आपल्याला निशी कर्णेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळतोय. महत्वाचा अडथळा मात्र दूर केलाय. अर्थात अजिंक्य सुटे संघाचा संघनायक इथे मात्र स्वस्तामध्ये माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाला आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय अविनाश सागर. धावांचा सागर इथे नक्कीच ओतावा लागेल या फलंदाजाला. इथे मोठा फटका लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पाहतोय. चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय
आणि ते मात्र या इनिंगचा पहिला चौकार येतोय. देऊया डीजे मास्टरला संधी. कमॉन डीजे. डीजे इथे मात्र निशीच्या विरोधात आक्रमण केले गेले. पहिल्या चेंडूवर सेवकार पेश केलाय. जणू की पावेलियन मधून मी सेट होऊन आलोय. आता मात्र आपण पाहिलं तर यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू स्वतः इथे जागा बनवली. एकदा इथे कंप्लीट केली जाते आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या एक गड्याच्या मोबदल्यात 6 धावा म्हणजे सुंदर गोलंदाजी राहिली आहे निशी कर्णेकर या गोलंदाजाची. चौकार एक अपवाद वगळता 5 चेंडू मात्र अप्रतिम मैदानामध्ये फेकले गेले. मोठे मोठे फलंदाज समोर असताना नक्कीच त्यांचा दबाव त्यांची दबदबा कुठेही जाणवू दिला नाही या गोलंदाजांनी. आणि आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये अभिषेक सातामकरला आमंत्रित केलं गेलंय. मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. एक उंचपुरा गोलंदाज, अतिशय वेगवान गोलंदाजीचा मारा त्याच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये अनेक वेळा पाहिलाय. आता देखील त्याच्याकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा त्याच्या संघ सहकार्यांना त्याच्या पाठीराख्याने असणार आहे. कारण जिथं 54 धावांचं आव्हान असताना मात्र या विजयाची मुहूर्तमेढ निशी कर्णेकरने पहिल्या षटकामध्ये नक्कीच रोवली गेले. 6 चेंडू मैदानामध्ये हाताळल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, ते देखील एका विकेटच्या बदल्यात. अविनाश सागर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला तुषार कांबळे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 स्वतःच मात्र पहिलं षटक अभिषेक सातामकर. चांगला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल चेंडूचा पाठलाग केला जातो. एक धाव इथे कंप्लीट मानस होतं मात्र धाडस झालं नाही. आणि इथे मात्र धावचित स्वरूपात एक महत्वाचा विकेट महत्वाच्या वेळी अविनाश सागर बॅक टू दी पॅव्हेलियन. हॅलो, नवीन फलंदाज आपण पाहतोय संकेत शिंदे. मित्रांनो, जेव्हा मैदानामध्ये धावा थांबतात ना तेव्हा तो दबाव हा फलंदाजांवर येतो आणि जेव्हा धावा बनतात तेव्हा दबाव हा गोलंदाजांवर येतो. आणि आपण पाहिलं धावा मैदानामध्ये बनत नसताना थोडंसं प्रेशर क्रिएट झाला. तिथे मात्र प्रेशरला हटवण्याचा काम करण्याचा प्रयत्न झाला होता अविनाश सागरच्या माध्यमातून. मात्र आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅट यांचा तितकासा संपर्क झाला नाही आणि इथे मात्र फलंदाज मात्र माघारी परतला. आता नवीन फलंदाज संकेत शिंदे ज्याने शेवटचं षटक अप्रतिम हाताळलं. फक्त 7 धावा खर्च केल्या. आता ॲज अ बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक सातामकर. सुरुवात अप्रतिम केली आपल्या षटकाची. पहिल्या चेंडूवर एक ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघाला. जिथे धावांचं डोंगर मी म्हटलं होतं मागाशी की या धावा बनवायला देखील कठीण होतील, कारण जेव्हा जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा नक्कीच मैदान फलंदाजांसाठी पोषक होत नाहीये. आणि तसंच काहीतरी मैदानामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळते. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिषेक. रिव्हर्स स्वीप टेमाने आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार. लगी तो आबादी नाही तो बर्बादी. इथे मात्र आबादीच आबादी आपल्याला पाहायला मिळते. कमांड इज अभिषेक सातामकर. पुन्हा इथे आपण पाहतो अलॉंग दी कार्पेट जमिनीला गुदगुल्या करणारा हा चेंडू आपण एकदा इथे कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेवर संतुष्ट समाधानी व्हावं लागेल तुषार कांबलेला.
या एका धावेनंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील 3 चेंडू अखेर 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात, म्हणजे 9 चेंडूंचा खेळ इथे मैदानामध्ये सादर झाल्यानंतर 2 महत्वाचे गडी बाद झाले असताना धावसंख्या धावफलकावर 12. इथून नक्कीच धावांसाठी संघर्ष करावा लागेल. प्रत्येक चेंडू सीमारेषा नजीक अथवा सीमारेषेच्या बाहेर कसा जाईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अभिषेक. इथे मात्र सुरेख फटका. वैसे तो मरीन ड्राइव बहुत खूबसूरत है पर उससे भी खूबसूरत है कव्वार ड्राइव, अफलातून फटका. डीजे ते मात्र आपण पाहतोय सुरेख फटका आपला पाहायला मिळतो संकेत शिंदे याच्या बाट मधून येताना. हा देखील चांगला फटका कार्बन कॉपी. इथे मात्र सलगचा दुसरा चौकार संकेत शिंदेच्या बाट मधून. कमाल डीजे. नक्कीच संकेत म्हणतोय आय लाइक और बिकॉज आय एम और युअर, युद्ध मुझे पसंद है और लढना मैं जानता हूं. अशाच पद्धतीचा कारनामा त्याच्या बाट मधून सलगचे 2 चौकार. इथे मात्र नक्कीच आता विचार विनिमय करायला लागला असेल ते अभिषेक याला. आता आपण पाहतो चेंडू बॅटसी काढा की ते लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जाईल. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच 10.50 ची सरासरी राखली जाते. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या असताना तिथे मात्र थोडंसं दडपण दबाव निश्चितपणे मैदानामध्ये झाला होता आणि तो मात्र दबाव दडपण झुगारून लावलाय तो दोनही फलंदाजांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर. येणारे 18 चेंडू 33 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 11 धावा ह्या बनवाव्याच लागतील. जर का हा सामना जिंकायचा असेल तर निश्चितपणे प्रति षटकामध्ये 11 धावांची सरासरी ही राखावीच लागेल. पहिल्या षटकामध्ये प्रेशर निर्माण झालं होतं मात्र ते प्रेशर इथे आपण कुठेतरी दूर सारताना हे दोनही फलंदाज आपण पाहतोय. आता गोलंदाजी ट्रॅकवर निशी कर्णेकर पुन्हा एकदा सज्ज होईल कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे त्याची. त्याला माहिती आहे हे षटक खूप महत्वाचं आहे. स्वतः कर्णधार या नात्याने आपण पाहतोय गोलंदाजीची कमान सांभाळेल. समोर आपण पाहतोय संकेत शिंदे ज्याच्या बॅट मधून त्याच्या कव्हर मधून 2 फटके येताना आपण पाहिले होते. येणारे 18 चेंडू 33 धावांची गरज. 33 धावा 18 धावा. धावा बनणार की धावा रोखणार, कोण ठोकणार आणि कोण रोखणार. निशी कर्णेकर पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा जरूर होता. चेंडू आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. अजून एक चौकार. इथे मात्र प्रत्येक चेंडूवर प्रयत्न केले जातात. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असंच काहीतरी संकेत शिंदे म्हणतोय. प्रत्येक चेंडूवर इथे आक्रमण करण्याच्या मूड मध्ये तो आहे आणि नक्कीच नशीब देखील त्याला साथ देतोय. या चौकानंतर आपण पाहतोय नक्कीच धावसंख्या धावफलकावर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अखेर 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. निशी कर्णेकर ज्याने मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजाला पहिला चेंडूवर चौकाराला सामोरं जावं लागते. इथे मात्र दे धक्का घे चक्का. इट्स यूज 6. कमांड इज मित्र. मात्र आपण पाहतोय संकेत शिंदे द क्रायसिस मॅन संकट मोचकाची भूमिका मैदानामध्ये बजावतोय. संघ आपला कुठेतरी संकटात सापडला असताना त्या संघाला त्या संकटातून बाहेर नेण्याचं काम आपल्या बॅटच्या माध्यमातून चौकार आणि षटकार पेश करून इथे सादर केलं जातंय.
इथे मात्र निशी कर्णेकर जो नेहमीच गोलंदाजांसाठी कर्दनकाल डोकेदुखी ठरलाय, आज मात्र स्वतःला विचार करायला भाग पाडले ते संकेतने. इथे मात्र सुंदर फटकेबाजी, प्रत्येक चेंडूवर इथे आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच करावं लागते. इथे मात्र कमबॅक केला जातो, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि इथे मात्र संकेत शिंदे या फलंदाजाच्या वादली खिलीचा होतोय अंत. देऊया डिझेल. उर्वरित 15 चेंडूंचा खेळी येणं बाकी असेल. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 23 धावांची गरज असणार आहे. नवीन फलंदाज करणला आपण पाहतोय, थोडस फास्ट घ्यायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय करण. एकापेक्षा एक मोठे फलंदाज आहेत जरूर. समुद्रात किती लाटा आहेत, किती लाटा उंच उडतात आणि किती लाटा किनाऱ्याला धडकतात हे महत्वाचं असतं. तुमच्याकडे फलंदाज भरपूर असतील, इथे घुटनाट एक तमाशात एक अशा पद्धतीचा फटका जरूर खेळला गेलाय. मात्र आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा निर्जन परिसरामध्ये आढळतोय. तिथे मात्र चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धावानंतर आपण पाहतोय धावफलका धावा आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा आपण पाहतोय. तसेच इथे आदरणीय अमर सलागरे सर यांचं शुभ आगमन झालंय. सर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. आपण आलात या स्पर्धेची, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. निशी कर्णेकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन 33 वर 3 अशी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. इथे मात्र आता सामना नक्कीच करो या मरो स्थितीमध्ये पोहोचलाय. दोनही संघ आणि संघातील सर्व खेळाडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत असणार आहे. पुन्हा एकदा जिथे कोणताही क्षेत्ररक्षक अस्तित्वात नाहीये तिथे चेंडू आपण पाहतोय ट्रॅव्हल होतोय. 2 धावा घेण्याचा मानस होतं, धाडस केलं आणि आपण पाहतोय तर धाडसला यश देखील आलं. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय 2 धावा धावफलकावर. इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन दी विकेट. या 2 फलंदाजांच्या मध्ये चांगलं कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावानंतर आपण पाहतोय 35 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू घेऊन आपण पाहतोय निशी कर्णेकर, ज्याने 5 चेंडूमध्ये या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या. येणारे 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. हा चेंडू खूप सारा महत्वाचा असणार आहे. जर का एकेरी अथवा निर्धाव चेंडू आला तर गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल. जर का चौकार षटकार आला तर फलंदाजी करणारा संघ पकड मजबूत करू शकतो. आपण पाहतोय कव्हर मध्ये केला गेला 1 धाव ते कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने आपण पाहतोय 36 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मात्र येथे समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गाड्यांच्या मोबदल्या 36 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडू मैदानात पाणी घेऊन होते. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. आमचे साथी गुणलेखक उमेश सालुंके सांगतात की येणारे 12 चेंडू 18 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 9 धावांची सरासरी राखावी लागेल. जर का फलंदाजी करणारा संघ या सामन्यात जर विजय संपादन करायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये 9 धावा ह्या तुम्हाला बनवाव्याच लागतील. येणारे 12 चेंडू 18 धावा. कोण जिंकणार आणि कोण हरणार हे आपण आता सांगू शकत नाहीये, कारण दोन्ही संघातील सर्व खेळाडू नक्कीच आपण पाहतो 100% देण्याचा प्रयत्न करतात. रती महारथी असलेले हे दोनही संघ आज मात्र नक्कीच आपल्या अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी इथे सर्वतोपरी प्रयत्न करताना मैदानामध्ये पाहायला मिळतात.
येणारे 12 चेंडू 18 धावांची गरज. उम्मीद पे दुनिया कायम है, उम्मीद जिंदा रखिए क्योंकि आज आज हंसने वाले कल टालिया बजाएंगे. प्रयत्न नेहमी करत राहा. प्रयत्न आज किंवा उद्या नक्की यश मिळतं. येणारे 12 चेंडू 18 धावा. 18 धावांसाठी किती संघर्ष करावा लागेल. 18 धावा सहजरित्या बनतील की 18 धावा बनवल्या जाणार नाहीत. येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील की या सामन्याचा विजय संघ कोणता असेल. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर बदल होतोय. संदीप बटारेला इथे आमंत्रण दिलं गेलं. फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं. आपल्या फिरकीच्या जादू अनेक फलंदाजांना मात्र गिरकी घेण्यासाठी भाग पाडणारा हा गोलंदाज आज मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण मित्रांनो, कितीही मोठा खेळाडू असला ना तर त्याचा प्रत्येक दिवस हा चांगला जात नाही किंवा चांगला जाईल हे आपण काही सांगू शकत नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला मैदानात उतरल्यानंतर प्रत्येक दिवशी अगदी नव्याने सुरुवात करावी लागते. येणारे 12 चेंडू 18 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय करण, त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला तुषार कांबळे आहे. मात्र आतापर्यंत त्याची बॅट आपण शांत राहिलेली पाहिले. संधी मात्र नक्कीच जास्त मिळाली नाही. 4 चेंडू त्याच्या 4 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात. संदीप बटारे षटकातील पहिला चेंडू घेऊन जागा बनवली. चेंडूला जागा दाखवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणताही प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू क्रमांक पहिला इथे मात्र निर्धाव येतोय. आता या सामन्याचं चित्र स्वरूप समीकरण पूर्णपणे आपल्याला बदललेले पाहायला मिळते. जिथे 12 मध्ये 18 असताना आता 11 मध्ये 18. अजून एक चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू खाली पुन्हा एकदा चेंडू जिथे क्षेत्ररक्षक अस्तित्वात नाही तिथे ट्रॅव्हल होतोय. नक्कीच नशिबाची साथ मिळते फलंदाजी करणाऱ्या या संघाला. मात्र प्रयत्न केले जातात मोठ्या फटक्यांसाठी. मात्र मोठा फटका अद्याप काही येत नाही. या 2 धावा येतात म्हणजे आता 10 चेंडू 16 धावांची गरज असणार आहे. संदीप बटारेकडून त्याच्या संघ सहकार्यांना, त्याच्या पाठीराख्यांना खूप साऱ्या अपेक्षा असतील. अनेक वेळा अपेक्षा त्याच्याकडून पूर्ण देखील झाली आहेत. मात्र आता आपण पाहतोय सामना वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे आणि समोरचा संघ देखील वेगळा आहे. येणारे 10 चेंडू 16 धावांची गरज. सुरेख चेंडू आपल्या बोटातील, आपल्या खांद्यातील जादू दाखवताना हा फिरकीचा जादूगार संदीप बटारे निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये सक्सेस होतोय. 9 चेंडू 16 धावांची गरज. करणला इथे मात्र स्वतःला प्रश्न विचारावा लागेल, कशा पद्धतीचा फाईट बॅक मला द्यायचा आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. डीप मिड विकेट अभिषेक सातामकर असतील. एकच धाव इथे अर्जित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ते 39 धावा. अजून 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. 15 धावांची गरज. 8 चेंडू 15 धावा. किस्मत किसका साथ देगा, किस्मत किसका साथ देगा, कौन जीतेगा कौन हारेगा, कौन बनेगा जीत का दावेदार और कौन बनेगा हार का जिम्मेदार. 8 चेंडू 15 धावांची गरज. तुषार कांबळे ऑन द स्ट्राईक. तुषार कांबळेचा मोठा फटका. चेंडू सीमा रेषा पार येतोय. महत्वाच्या वेळी महत्वाचा षटकार. कमांड इथे मात्र संदीप बटारच्या अगेन्स्ट आक्रमण. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव हा इथे मात्र सूत्र अवलंबलाय तुषार कांबळेने. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र या अभिषेक सातामकर सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळालं. ज्या कामासाठी त्या सैनिकाला सीमारेषेवर तैनात केलं गेलंय त्याच्याकडून काम हे यशस्वीरित्या पार पडलं गेले. इथे मात्र सामना कल्लाटणी घेतोय. कधी सामना या साईडला झुकतोय तर कधी सामना त्या साईडला झुकतोय. देऊया डिझेला संधी. हॅलो. 6 चेंडू 9 धावा. तुषार कांबळेच्या बॅट मधून अगोदरच्या
सामना जर बरोबरीत सुटला तर सामन्यामध्ये विकेटचा विचार केला जाईल आणि दोनही संघाचे आपण पाहतोय तर समसमान 4-4 विकेट गेलेल्या आहेत. 6 चेंडू 9 धावांची गरज. मित्रांनो, हा सामना एकवेल जनरल वॉर्ड मध्ये होता. आणि आता हा सामना जाऊन पोहोचलाय तो म्हणजे ICU मध्ये. आणि आता या सामन्याला लागले म्हणजे व्हेंटिलेटर. 6 चेंडू 9 धावा. नाणेफेकी मात्र आपण पाहिलं तर निवी संघाने ते जिंकलेली होती. दोन्ही संघाचे विकेट समसमान गेलेले आहेत म्हणजे 4-4 विकेट बाद झालेले आहेत. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रणित मोरे. महत्वाचं षटक आणि महत्वाच्या षटकामध्ये महत्वाची जबाबदारी हा गोलंदाज स्वीकारतोय. कर्णधार या नात्याने त्याच्यावर प्रणित भोईरला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा ही तुम्हाला करावी लागेल. प्रश्नाला द्यावं लागेल उत्तर, कन्फ्युजनला द्यावं लागेल सोल्युशन. सारं काही सस्पेन्स. काय घडणार, काय बिघडणार, कोण रोखणार आणि कोण ठोकणार. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना, मात्र प्रेक्षकांचा पैसा वसूल करणारा देखील हा सामना. 6 चेंडू 9 धावा. प्रणित भोईरच्या हाती चेंडू आणि करणच्या हाती बॅट आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू 9 धावा. पहिला चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ रिझन मध्ये गेलाय. तिथे असेल क्षेत्ररक्षण, प्रोटेक्शन केलं जाईल. एकच धाव इथे धाव फलकावर ऍड देखील केली जाईल. आता 5 चेंडू 8 धावांची गरज. एक निर्धाव चेंडू. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढेल आणि एखादा मोठा फटका हा सामना संपूर्ण झुकवेल तो फलंदाजी करणाऱ्या संघाकडे. येणारे 5 चेंडू अद्याप 8 धावांची गरज. स्ट्राईकला असेल निकेत मुंडे. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी राहिली होती. आता मात्र कंडिशन पोझिशन नक्की सामन्याची बदललेली आहे. आपला परफॉर्मन्स मात्र बदलायचा नाही आहे. जर का आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजय संपादन करून द्यायचा असेल तर जो फॉर्म तिथे थांबवला ना तिथूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा अभिषेक सातामकर. इथे अभिषेक सातामकर मात्र चुकी करणार नाहीये. चुकी झाले निकेत मुंडेच्या हातून. अजून एक महत्वाचा विकेट माघारी परततोय. कम ऑन डीजे. ज्या सीमारेषेचं संरक्षण करण्यासाठी ज्या खेळाडूला तैनात केलंय अभिषेक सातामकर, या सामन्यातील दुसरा झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 4 चेंडू आणि 8 धावा या तुम्हाला कंपल्सरी आता बनवायच्याच आहेत. कारण एक एक्स्ट्रा विकेट तुमचा बाद झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 4 चेंडू मध्ये 8 धावा या बनवाव्याच लागतील. फलंदाजी करणारा संघ ज्यांच्या 4 विकेट बाद झाले होते आणि आपले 5 विकेट बाद झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये 8 धावा. आपण नवीन फलंदाज पाहतो विकी पाडगे, ज्याने गोलंदाजी करताना करिश्माई गोलंदाजी केली होती. आता मात्र आपण पाहतोय तर भूमिका वेगळी आहे. आता ॲज अ बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय त्याला. एक उंचपुरा हा फलंदाज, मोठ्या फटक्यांसाठी देखील याला ओळखलं जातं. येणारे 4 चेंडू 8 धावांची गरज. चांगला चेंडू इथे आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टिकचा, अतिवेगाचा पण कमी उंचीचा हा चेंडू. फसवा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज प्रणित भोईरच्या माध्यमातून. इथे मात्र या चेंडू नंतर या सामन्याचं चित्र, स्वरूप आणि समीकरण संपूर्णपणे बदलून जाते. येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची अजून देखील गरज असणार आहे आणि 8 धावा ह्या कंपल्सरी तुम्हाला बनवायच्याच आहेत. इथे मात्र सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय हा गोलंदाज. चांगला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक निशी कर्णेकर आणि अभिषेक येथील
दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, मात्र माघारी परतावं लागतं. एका धावेवरच संतुष्ट आणि समाधानी व्हावं लागेल. 2 चेंडू, आता 7 धावांची गरज. मित्रांनो, आपण अजूनही सांगू शकत नाही की फलंदाजी करणारा संघ इथे जिंकेल की गोलंदाजी करणारा संघ, कारण आपण अनेक स्पर्धा, अनेक सामने असे पाहिले आहेत जिथे एका चेंडूमध्ये 6 धावा झालेल्या आहेत आणि 6 मध्ये 1 किंवा 2 धावा देखील झालेल्या नाही आहेत. नक्कीच क्रिकेट, चला फास्ट घ्यायचं आहे. पंच, आपणास देखील विनंती असेल, आपल्याला अजून एक सर्वात महत्त्वाचा आजच्या दिवसातील सामना खेळवायचा आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला वेळेचं बंधन राहणार आहे. 2 चेंडू 7 धावा, हा चेंडू खूप सारा निर्णायक असणार आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय करण, नॉन स्ट्राईक एंडला विकी आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रणित भोईर. आउटसाइड ऑफ स्टिकचा पंचांकडे अपील केलं होतं वाईट साठी, म्हणून आपण पाहतोय पंच तटस्थ, कोणताही निर्णय पंचांच्या माध्यमातून इथे येत नाही आहे आणि या 7 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. संपूर्णपणे या सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रेशर, दडपण आणि दबाव. आणि 1 चेंडू 7 धावा, अजून देखील सामना संपलेला नाही आहे, अजून देखील काही होऊ शकतं मैदानामध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून म्हटलं जातं आणि आपण तसं अनेक वेळा पाहिलंय देखील. 1 चेंडू 7 धावा आणि इथे मात्र सुरेख गोलंदाजी. प्रणित भोईरला आमंत्रित केला आणि नक्कीच त्यांनी संघाच्या सर्व पाठीराख्यांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण देखील केल्या आणि आपण सामना एक हाय व्होल्टेज ड्रामा. चला, प्रथमतः टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. ही थेट प्रेक्षेपण तुम्ही पाहत आहे. ही शेवटची ओव्हर होती, परंतु हा क्षण सर्वाधिक महत्वाचा होता. प्रणितने बॉल जसा शेवटचा डिलिव्हर केला ना, नतमस्तक झाला तो, त्याचं मस्तक त्याने खेळपट्टीला टेकवलं. खरं तर इंजिनिअरिंग मध्ये एटीकेटी लागली आहे. काकांना विचारलं की मी जाऊ का नको, परंतु तो मैदानावरती आलाय आणि आज चांगला परफॉर्मन्स त्याने केलाय. त्याला शुभेच्छा असतील. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आपण राणाला द्यायचं का प्रणितला, ही शंका मोठी आहे, कारण 9 धावा एकाने डिफेंड केला तर एकाने बनवल्यात. प्रणित भोईर राहील या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. प्रणित या, प्रथम धावन टॉस करतोय, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला, प्रथमतः टॉस करण्यात येईल आणि प्रणित त्वरित या. प्रणित या, लाईनअपने जाऊ नका, जिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार